या दोन्ही मित्रपक्षांमध्ये सारं काही आलबेल नाहीये. हे एकमेकांवर कुरघोड्या करू लागलेत. म्हणजे 2029ला महाराष्ट्रात काय घडणार आहे याची चुणूक म्हणा किंवा याची झलक म्हणा आता आपल्याला थोड्या थोड्या इंटरव्हलनं पाहायला मिळणार आहे असं दिसतंय. मित्रो, महाराष्ट्राचं राजकारण बदलतंय. मित्रपक्ष ही जी संज्ञा आहे ना तीही बदलते. गणेश नाईक बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतलं एक जबरदस्त नेतृत्व. 80च्या उत्तरार्धात ज्या काळात शिवसेनेचा उत्कर्ष सुरू झाला, म्हणजे मुंबई महानगरपालिका, ठाणे, संभाजीनगर अशा पालिकांवर सत्ता आली शिवसेनेची आणि संघटनेला स्थैर्य प्राप्त व्हायला लागलं. हाच तो काळ आहे ज्या कालावधीत नवी मुंबईतल्या दगडखाणींवर एक हाती वर्चस्व असणाऱ्या गणेश नाईकांना राजकीय व्यासपीठ उपलब्ध झालं. खाण व्यवसायातला अमाप पैसा नाईकांसाठी साधन बनला आणि त्यातून ते राजकारणातलं त्यांचं इप्सित साध्य करायला निघाले. तर विस्तारत चाललेल्या नवी मुंबईला लागूनच असणाऱ्या ठाणे जिल्ह्यात त्यावेळेला धर्मवीर आनंद दिघे यांचं एक हाती वर्चस्व होतं. तर दिघे साहेब ठाणे जिल्ह्यातल्या वसई, पालघर, वाडा, जव्हार, मोखाडा त्या अगदी नाशिकपर्यंतच्या पट्ट्यात आणि दुसरीकडे कल्याण, कर्जत, कसारा अशा मोठ्या भागात जातीनं शिवसेना वाढवण्यासाठी झटत होते. हातात पैसा नसताना दिघेंनी केलेले कष्ट आणि त्यांच्या पक्षनिष्ठेतून जो काही पक्ष विस्तार होत होता, जो काही प्रयत्न सुरू होता पक्षवाढीचा, त्यांचं सामाजिक कार्य, त्यांचा गुंडपुंडांवर असणारा वचक यातून आनंद दिघे म्हणजे स्वतंत्र शक्ती केंद्र बनलं होतं. नवी मुंबई ठाणे जिल्ह्यातच येत असल्यानं तिकडच्या शिवसेनेच्या विस्तारात दिघे साहेबांचा हस्तक्षेप, मार्गदर्शन हे आधीपासूनच होतं. पण गाठीशी अमाप पैसा असणाऱ्या गणेश नाईकांना त्यांच्या टेरिटरीमध्ये कोणाचा हस्तक्षेप नको होता. पण दिघे साहेब जिल्हा प्रमुख असल्यानं तो हस्तक्षेप अपरिहार्य होता. याच काळात काही वादविवाद, ठिणग्या उडणं वगैरे होत गेलं. या छोट्या मोठ्या कुरघोड्यांच्या कारनाम्यांनी बघता बघता कट्टर राजकीय वैराचं स्वरूप केव्हा धारण केलंय कोणालाही कळलं नाही. आजही गणेश नाईक आणि आनंद दिघे यांच्यात नेमक्या कोणत्या कारणांनी वैर निर्माण झालं होतं ते कोणालाही माहीत नाही. किंबहुना कोणीही ते उघडपणे सांगत नाही. दिघे साहेबांचा 2001 साली मृत्यू झाला. माणसाच्या मरणानंतर हाड वैरही संपतं, हे तर राजकीय वैर होतं. पण ते दिघे साहेबांच्या मृत्यूनंतरही संपलं नाही. दिघेंचा राजकीय वारसा पुढे घेऊन निघालेल्या एकनाथ शिंदेंना मग गणेश नाईकांच्या वैराचा सामना करावा लागला. हा वैर भावनेचा सूडाचा प्रवास आजतागायत सुरू आहे. आपल्याकडच्या अमाप संपत्तीच्या जोरावर गणेश नाईकांनी शिवसेनेत मोठमोठी पदं मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यात 1995 नंतर मनोहर जोशींच्या ऐवजी महाराष्ट्राचा सीएम मला बनवा किंवा सीएम बनवण्यासाठी त्यांनी माननीय बाळासाहेबांनाही खोके पेट्यांच्या माध्यमातून लक्ष्मीदर्शन करवण्याचा प्रयत्न केला होता असंही बोलतात लोक. त्यावेळेचे काही जुने जाणते लोक सांगतात. पण शेवटी बाळासाहेब ते बाळासाहेब, त्यांना काही मातोश्री 2 बांधायचं नव्हतं त्यावेळेला. त्यांनी आधी मनोहर जोशी आणि नंतर मनोहर जोशींना जेव्हा बसवलं तेव्हा नारायण राणे अशी विश्वासातली माणसं निवडली. अर्थात गणेश नाईकांना शिवशाही सरकारमध्ये वनमंत्री पद मिळालं होतं. नाईकांनी शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसाला मोठ्या संख्येनं ॲम्ब्युलन्स विकत घेऊन त्या सेनेच्या शाखांना गिफ्ट दिल्या होत्या. यातूनही त्यांना आपल्याकडच्या गडगंज लक्ष्मीचं प्रदर्शनच करायचं होतं. पण जोवर बाळासाहेब होते तोवर त्यांनी संघटनेत पदांचा, तिकिटांचा बाजार मांडू दिला नव्हता. मेरिटवरच शिवसेनेत पदं आणि तिकीटं मिळत होती. एकंदरच काय तर ठाणे आणि नवी मुंबईत जे वर्चस्ववादाचं वितुष्ट आलं होतं ते अगदी दिघे साहेबांच्या जाण्यानंतर एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असं कायम राहिलेलं आहे आजवर. शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेलेले गणेश नाईक मग उघडपणे राजकीय भूमिकांच्या माध्यमातून किंवा त्या भूमिकांवरून शिवसेनेला अडचणीत आणू लागले. अर्थात नवी मुंबई, बेलापूर हा नव्याने विस्तारलेला पट्टा, तिथल्या त्यांच्या समाज बांधवांची, स्थानिक भूमिपुत्रांची एकगठ्ठा मतं, ही गणेश नाईकांची ताकद असल्यानं आणि पैशातून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा पैसा असं हे जे काही एक चक्र सुरू होतं, त्यामुळे नाईकांनी स्वतःच्या सोबत त्यांच्या दोन्ही मुलांना राजकारणात आणलं. नगरसेवक ते महापौर, मग आमदार अशा क्रमानं गणेश नाईकांचे एक पुत्र संजीव नाईक हे 2009 साली ठाण्याचे खासदारही बनले होते. पण गंमत म्हणजे ही सगळी सत्ता आपल्या घरातच राहायला हवी या अट्टाहासानं गणेश नाईक इतके अस्वस्थ असतात की आज त्यांच्या घरातच नगरसेवकही आहेत, आमदारही आहेत. अशा जवळपास 8 ते 9 लोकांना ही सत्तापदं त्यांनी आपापसात वाटून घेतलेली आहेत. पण एक लक्षात घ्या, खुद्द गणेश नाईक यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्या विरोधात एक साधा सामान्य शिवसैनिक म्हणून जो काम करायचा त्याला उमेदवार म्हणून शिवसेनेनं उभा केला. त्याचं नाव होतं सीताराम भोईर.
सेना फोडून मातोश्रीला चॅलेंज करणाऱ्या गणेश नाईकांच्या संपत्तीच्या ताकदीचा भोपळा, जो खरं तर भ्रमाचा भोपळा होता, तो फुटला. नवख्या सीताराम भोईरांनी नाईकांना पराभूत केलं आणि इथं पहिल्यांदा गणेश नाईक यांच्या नावापुढं माझी हे संबोधन लागलं होतं. त्यानंतर ते 2004-2009 साली पुन्हा आमदार झाले. 2014 साली याच बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईकांना धूळ चारली आणि त्यांना पुन्हा माजी करून टाकले. 2019ला ते भाजपमध्ये आले. बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंचं तिकीट कापण्याचे बरेच प्रयत्न करून झाल्यानंतर पक्षाने त्यांना ऐरोली विधानसभेतून लढवलं. 2019 आणि 2024 अशा सलग 2 टर्म ते इथून आमदार आहेत. गणेश नाईक हे अगदी तरुण वयातच सामाजिक कार्यात उतरले होते. ग्रामपंचायत, युनियन्स, त्या युनियनची लीडरशिप, अशा स्टेपिंग स्टोन्स नंतर ते 1990ला सेनेचे आमदार बनले. आज नाही म्हटलं तरी 5 वेळा आमदार बनलेले ते एक ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्रातले. सेनेच्या सत्ता काळात ते मंत्री होते. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्तेतही ते मंत्री होते. आज भाजप सेनेच्या सरकारमध्येही ते मंत्री आहेत. पण एवढं सगळं उपभोगूनही त्यांचा सत्तेचा सोस आणि संपत्तीचा अहंकार हा काही केल्या कमी होत नाही आणि लपतही नाही. त्यातून समोर उभा असलेला प्रतिस्पर्धी त्यांना सहन होत नाही. शिवसेनेत दिघे साहेबांबरोबर 36चा आकडा होता. नंतर स्वतःच्याच पक्षातल्या मंदाताई म्हात्रेंच्या सोबत त्यांचं पटेना. मग मंदा म्हात्रेंना शक्तिहीन करण्याचे उद्योग करणं, त्यांच्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळू नयेत यासाठी प्रयत्न करणं. 2024च्या विधानसभेला याच गणेश नाईकांनी आपल्या लेकाला संदीप नाईकला NCPत पाठवलं. तिथून तिकीट मिळवली. मंदा म्हात्रेंच्या विरोधात निवडणूक लढायला लावली. म्हणजे गणेश नाईक जे शिवसेनेत होते सत्तेसाठी, नंतर पवारांकडे गेले सत्तेसाठी, तिथून परत भाजपमध्ये आले तेही सत्तेच्या आमिषानं. भाजपमध्ये असताना भाजप विरोधात आपल्या लेकाला ते लढवतात म्हणजे ते काही कुठल्या एका विचारधारेचे लॉयलिस्ट नाही आहेत हे स्पष्ट आहे. पण त्यांच्यातला सत्तेचा आणि पैशांचा गंड हा भारतीय जनता पक्षालाही पुढे तापदायक ठरू लागला आहे. कारण त्यांचे पारंपरिक राजकीय वैरी असलेल्या एकनाथ शिंदेंना त्यांच्या पक्षाला आव्हान देणं हे विरोधात असताना वगैरे ठीक होतं. पण आज ते युतीत आहेत, सत्तेत आहेत, एकत्र आहेत, ते उपमुख्यमंत्री आहेत, हे मंत्री आहेत. तरी जुनी दुखणी ठणकायला लागल्यागत शिंदेंना सतत आव्हान देत असतात नाईक. मागे महानगरपालिका निवडणुकांच्या वेळेस भाजप कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी वगैरे ते स्वतंत्र लढण्याची पुडी सोडणं वगैरे समजू शकतो. पण निवडणुका संपल्या तरी आता विनाकारण ते शिंदेंना डिवचू पाहतात. तशी बोजरी विधानं करत असतात. आता तर म्हणे त्यांनी शिंदे पिता पुत्रांना ओपन चॅलेंज दिले. अजून सुद्धा सांगतो की माझ्या नजराला तर ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं अस्तित्व आहे ना, तर परवानगी करावी पाहिजे. म्हणजे गणेश नाईक लीड ते ठाणे पालघर. एकनाथ शिंदेची एकही महानगरपालिका घेऊन येणार किंवा मी ओपन चॅलेंज देतो की कल्याणमध्ये त्याचा पुत्र त्याला कायमचा माझी खासदार म्हणून लावावा. आता गणेश नाईकांनी डिवसलं तर शिंदे साहेब काय करतात तर ते नेहमीच एकाच वाक्यात विषय संपवतात की मी टीकेला उत्तर कामांमधून देतो. पण त्यांचे खासदार पुत्र जे आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आक्रमक आहेत. ते तर हिशोब चुकताच करून टाकतात, तोही जागेवरच. म्हणजे स्मृतिभ्रंश याचे आहेत. हा आजार जो आहे हा तुम्ही पूर्णपणे बरा नाही करू शकत, पण त्याला कंट्रोल करू शकता. हा औषधं वगैरे देऊन कंट्रोल करू शकतो. तर ते आमचं बाळासाहेब ठाकरे दवाखाना जो आहे हा तिथे त्याचं औषध जे आहे ते उपचार करून मिळू शकतो. मी का म्हणतोय, कारण की जे वल्गना करतायत वल्गना की माझी करून टाकू करून, अरे यांच्या घरामध्ये 3 माझी झालेले आहेत. 3च्या दोन्ही मुलं आणि त्यांचे वडील देखील. आता हा कलगीतुरा रंगलाय कोणामध्ये तर महायुतीतल्याच 2 नेत्यांमध्ये. यामागचं नेमकं कारण काय? एकनाथ शिंदेंनी एवढा प्रचंड भ्रष्टाचार करून ठेवलाय, तर शिंदेंच्या या भ्रष्टाचाराची एवढी तिडीक फक्त गणेश नाईकांनाच का येते? राज्याच्या प्रमुखांना सांगून, मुख्यमंत्र्यांना सांगून ते शिंदेंचा भ्रष्टाचार संपून का टाकत नाहीत? मित्रो, मी या व्हिडिओच्या सुरुवातीला मुद्दाम गणेश नाईक यांची व्यक्तिरेखा एस्टॅब्लिश व्हावी, ते नेमके कसे आहेत त्यांच्यातला आणि दिघे साहेबांमधला वाद पुढे तो बॅटन पास केल्यासारखा शिंदेंसोबत वाद म्हणून आता जे काही त्या वादाला उग्र स्वरूप धारण करतोय ना, त्यामागे गणेश नाईकांचा सात्विक संताप तर अजिबातच नाहीये. संताप, सात्विक संताप हा कधी येतो माणसाला? जेव्हा तो स्वतः क्लीन असतो, स्वच्छ असतो. पण नव्या मुंबईतले डोंगरच्या डोंगर पोखरून ज्या नाईकांनी इथं आपलं साम्राज्य उभं केलंय, खदानीतला काळा पैसा राजकारणात वापरला, हे काय सात्विकतेचं लक्षण आहे? मग ते एवढा त्रागा का करताय? त्यांना एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे सोडून दुसरे करप्ट लोक दिसतच नाहीत. महाराष्ट्र राज्यात हे दोघेच करप्ट आहेत. अजितदादांच्या पक्षातल्या मंत्र्यांच्या एवढ्या भानगडी बाहेर आल्या मागच्या 6 महिन्यात, दोघांना तर राजीनामे द्यावे लागले.
तेव्हा नवी मुंबईचे भोले बाबा मात्र शांत होते. तेव्हा त्यांचा सात्विक संताप उफाळून बाहेर आला नाही. यालाच म्हणतात सिलेक्टिव्ह टार्गेटिंग. गणेश नाईक आणि ठाण्याच्या दाढीवाल्यांचं जर काय एखाद दुसरं सुपर सिक्रेटवालं गुपित असेल, म्हणजे एक दाढीवाले, सिनियर दाढीवाले आणि आता हे ज्युनियर दाढीवाले, यांचं काहीतरी सिक्रेटवालं जे गुपित असेल, तर त्यातून हे वैर अद्याप धगधगत ठेवलं जातंय, तर त्याचा माग काढणं अवघड आहे आपल्यासारख्यांना. पण राजकीय रणनीतीचा भाग म्हणून शिंदेंना ठाण्याच्या आसपास, ठाण्याच्या सीमारेषांवर एकाच वेळी अनेक शत्रूंशी लढत बिझी ठेवण्याचा एखादा कार्यक्रम राबवला जातोय का, आणि मग हा कार्यक्रम कोण प्रायोजित करतंय याचा शोध घेणं गरजेचं ठरेल. त्यात उभाटा सेनेचे संपादक, प्रवक्ते या वादात स्वतः एंटर झालेत आज. ते म्हणतायत गणेश नाईक सत्तेला लाथ मारा आणि स्वगृही परत या. स्वगृही म्हणजे ठाकरेंकडे परत या. मग तुमचा शिंदेंना असणारा विरोध खऱ्या अर्थानं प्रखर होईल. तिकडे भाजपमध्ये राहून काय खरं नाही. पण रावताना हे कुठं माहिती आहे की गणेश नाईक हे काय मनापासून शिंदेंना विरोध करत नाहीयेत. त्यांना महायुतीतल्या या मित्रपक्षावर चेक ठेवायचं काम दिलंय. ते काम नाईक मोठ्या पोटतिडकीनं करताना दिसत आहेत. त्यांच्या बेछूट आरोपांना आणि आव्हानांना शिंदेचे खासदार पुत्र तेवढ्याच जोरकसपणे टोलवत आहेत. त्यांना माजी खासदार बनवायला निघालेले नाईक आणि नाईकांचे दोन्ही पुत्र हे यापूर्वी अनेकदा माजी झालेले आहेत. हे श्रीकांत शिंदे उदाहरणांसहित सांगतात. 3.5 महानगरपालिकांमध्ये त्यांनी केलेला गेम कसा सक्सेस झालाय आणि तिथं त्यांनी भाजपला बाजूला ठेवून मुख्य भूमिकेत येत सत्ता स्थापन केली, हे सुद्धा सांगतात. याचा अर्थ सरळ आहे, या दोन्ही मित्रपक्षांमध्ये सारं काही आलबेल नाहीये. हे एकमेकांवर कुरघोड्या करू लागलेत. निवडणुका तर संपल्या, त्या काळात आखून घेतलेल्या लक्ष्मण रेषा, स्वतःवरच्या आचारसंहिता या देखील आता लागू नाहीयेत. म्हणजे 2029ला महाराष्ट्रात काय घडणार आहे याची चुणूक म्हणा किंवा याची झलक म्हणा, आता आपल्याला थोड्या थोड्या इंटरव्हलनं पाहायला मिळणार आहे असं दिसतंय. मित्रो, महाराष्ट्राचं राजकारण बदलतंय. मित्रपक्ष ही जी संज्ञा आहे ना, तीही बदलते. त्यावर लक्ष ठेवायला हवं. तुमचं काय मत आहे या सगळ्या राजकीय सूर पारंब्यांवर? खरं तर हे या नुरा कुस्त्या वगैरे आहेत की काय असं वाटतं कधी कधी, पण नाही, काहीतरी पाणी मुरतंय. तुमचं यावरचं मत कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.